काय सांगाल मावशी, कालच्या अवकाळी पावसामुळे काय नुकसान झालेलं आपलं? आमची घरादारा कोसळली. अचानक वारा पाणी आला. आम्हाला असा कळूनच नाही आला हो असा होईल म्हणून याची घटना. म्हणून आम्ही आपली अशी घरात साफ करीत होतो लाकडा भरासाठी. कपडा गेला तर आमचा सगळा होता कबाडा बिबाडा. ते आम्ही कपडा अशी बघत होतो. असा पाऊस आला का ना आम्हाला वाटलं का जाईल. तर अचानक असा लागला का ना जाम लागला. इजा संपायचा. आम्ही एकदम घाबरलो. बघता येऊन शिनी तर ही व्हाईटची झाडा बिडा नुसती वाकडी वाकडी व्हायची होता. झाडं पण पडले पडायला लागली. तर मग अचानक एकदा सारखी वारा आला ना एकदम कवला उडाली. धाप इपची पत्रा बित्रा. नंतर मग त्या भिंती लागल्या कोसळायला अशा. एकदम घाबरलो आम्ही. घरातून आम्ही पळालो भाई. जाऊन बघता तर इथंच होतो झाडाखाली. मग बघतो तर झाडा बिडा पण मोडायला लागली. यांचा पण घर आमचा पुतण्याचा आमच्या हा घर तो पण पडला. मग ती बघता ते आतमध्ये पोहायला घेऊन शिनी लहान होती. मग तिची पण बघते दारू उघडून शिनी तर पळाली बाहेर. मग ते पोराला घेऊन त्या घरी गेले त्यांच्या. बघते तर सगळी जाईना झाली घरामध्ये. तर गावाची लोकांना पाऊस उभाला तर आली बघताय तर काय सगळ्यांची घरा उडाली इकडे खाली. तेव्हा सगळा गाव उभाला झाला. कुरुब ग्रामपंचायत जावळी हद्दीतील वरची जावळी, जावळी, कर्जाळवाडी, दाबाची वाडी, जावळी बौद्धवाडी या गावांमध्ये नुकसान झालेलं आहे. आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे आम्ही तात्काळ आता पंचनामे चालू केलेले आहेत. किती घरांचं नुकसान झालंय? तरी 40-50 घरं टोटल होतील ग्रामपंचायत हद्दीत. तुम्ही प्रत्येकाला भेट देऊन आलात? हो, चालू आहे. म्हणजे काहींना दिलेली आहे, काहींना तर द्यायचं चालू आहे. काल या जावळी गावात खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अंशतः जवळजवळ 18-20 घरांचं नुकसान झालेलं आहे. पूर्णतः 2 घरांचे नुकसान झालेलं आहे. आणि प्रशासनाच्या आदेशानुसार आम्ही आता तात्काळ पंचनामे सुरू केलेले आहेत. किती घरांचं नुकसान झालेलं आहे? 18 घरांचं नुकसान झालेलं आहे आणि 2 घरांचं पूर्णतः झालेलं आहे. सरकारकडनं काय तात्काळ मदत वगैरे? सरकारकडे आता आम्ही प्रस्ताव पाठवून मदत. काल संध्याकाळी साधारणतः दुपारपासून अवकाळी पावसाला रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली. वीटभट्ट्या असतील, आंबे आता तोडणीला आलेले ते असतील, इतरही काही शेतीचं नुकसान फार मोठ्या प्रमाणामध्ये रायगडामध्ये झालेलं आहे. माझी अशी अपेक्षा आहे की शासनानं याच्यावरती योग्य निर्णय या ठिकाणी घ्यावा. संबंधित सरकारी संस्थांनी याचे या ठिकाणी त्वरित पंचनाम्याला या ठिकाणी सुरुवात करावी. पेण तालुक्यामध्ये विशेषतः खडोशी, जावळी, निफाड आणि त्या आसपासच्या आदिवासी वाड्यांमध्ये सुद्धा फार मोठ्या पद्धतीनं घरांचं नुकसान झालेलं आहे. छपरं उडालेली आहेत. मी आता फोटो मगाशी काही पाहिले तर पाऊस जरी फार मोठ्या प्रमाणात जरी झाला असला तरी नुकसान होताना वाऱ्या पावसानं या ठिकाणी केलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणची छपरं उडालेली आहेत. खरोशी भागामध्ये काही नुकसान झालेलं आहे. जावळीचंही मगाशी मी मध्यंतरी नाव घेतलं, निफाडचं या ठिकाणी नाव घेतलं. याच्यामध्ये मी आता संध्याकाळी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे. परंतु सर्वच ठिकाणी जायला मिळेल असं नाही. त्यामुळे शासनानं या ठिकाणी व्यवस्थितरित्या, शासनानं म्हणण्यापेक्षा प्रशासनानं याची दखल या ठिकाणी घ्यावी आणि शासनाला हा प्रस्ताव या ठिकाणी सादर करावा. अस्मानी संकटामुळे झालेलं नुकसान हे या ठिकाणी सरकारने भरून देण्याचा अधिकाधिक या ठिकाणी प्रयत्न करावा. सध्या आपण रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जावळी या गावी आहोत. याच गावाला सर्वाधिक जो अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱ्याचा फटका देखील या गावाला बसलाय. आपण माझ्या मागे पाहू शकताय. या ठिकाणी एक घर होतं, मात्र ते घर जे आहे ते पूर्णतः नेस्तनाबूत झालेलं आहे. आपण एकंदरीत पाहू शकताय या ठिकाणी घर होतं, मात्र त्या घराचा फक्त आता सांगाडा या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. हे जावळी गावातलं दृश्य आहे. आणि त्याचबरोबर माझ्या बाजूला देखील एक घर आहे. या घराची देखील तीच अवस्था झालेली आहे. आपण घरात जाऊन पाहणार आहोत नेमकी काय परिस्थिती आहे तिकडची ती. हे जावळी गावातील घर आहे. रायगड जिल्ह्यामधील हे जावळी गाव आहे. पेण तालुक्यातील हे जावळी गाव आहे. आणि या घरामध्ये एक गरोदर महिला देखील होत्या. मात्र त्या गरोदर महिला अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे, वादळी वाऱ्यामुळे आपल्या मुलाला घेऊन बाहेर पळाल्या. आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया. काय सांगाल नेमकं काय परिस्थिती? आम्ही माझं बाल 31 घरामध्ये होतो. अचानक वादळ वारा आला आणि दरवाजा लावला होता मी. आणि पाण्याच्या अचानक दरवाजेतून पाण्याच्या अशा धारा मी त्या झाडून असं हे केला. पण अचानक वादळ वारा आला आणि सगळं पडलं. आम्ही दोघं जाम घाबरले.
माझं बालाने म्हणून. हं. आणि सगळं बाहेर बघते कोणच नाही. आम्ही दोघं धावत गेलो. मी त्याला घेऊन, लहान मुलाला, 3.5 वर्षाचा मुलगा आहे माझा, त्याला घेऊन मी धावत आमच्या वरच्या घरी गेले. आणि मग मी सगळ्यांना सांगितलं असं असं झालंय. अचानक हे सगळं अचानक, झाल्यामुळे हो. भरपूर घाबरला, चेहऱ्यावर तुमच्या भीती दिसते. हो, कपडे सुद्धा सगळं भिजले. आणि मी शेजारकडे गेले, मग तिने मला कपडे दिले आणि ते घातले. मी आता धुवायला गेले होते सगळे घेऊन. आपण पाहू शकतो या भयान वादळी वाऱ्यामुळे या पूर्णपणे वादळी वाऱ्याचा आणि अवकाळी पावसाचा तडका कसा बसलेला आहे. या एकट्याच महिला घरामध्ये होत्या आणि यांचं छोटंसं 3.5 वर्षाचं बाळ होतं. अचानक वादळ वारा आल्यामुळे काय कसं काय झालं? अचानकच आलं. म्हणलं मला तरी बोला आता उन्हाच्या ह्याच्यात अचानक कसं का पाऊस, वादळ, एवढा वारा आहे. आणि घरामध्ये तेव्हा कोणी नव्हतं? कोण नव्हते. माझे मिस्टर कामाला गेले होते आणि 6:30 वाजता ते येणार होते, पण ते थांबले होते कंपनीत काही कामानिमित्त. आम्ही दोघच जण होतो. मग प्रसंग अवधान दाखवून जर आपण पटकन बाहेर पडला नसता तर मोठा अनर्थ हो, घडला असता. झाडं वगैरे कोसळली होती, तिथे पण साफ केले आमच्या शेजारच्या लोकांनी. आपण पाहू शकतो की या अवकाळी पावसाचा फटका जो आहे हा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील या जावळी गावाला मोठ्या प्रमाणामध्ये बसला आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर हे घर आहे. या घराची आपण काय अवस्था झाली पाहू शकतो. या घराचे पत्रे जे आहेत ते पूर्णतः उडालेले आहेत. आपण एकंदरीत पगाशी आपण घर पाहिलं ते घरच्या घर पूर्णपणे नेस्तनाबूत झालेलं आहे. या घराचे पूर्णतः पत्रे उडालेले आहेत. या ठिकाणी या घराचं हे किचन आहे आपण बघतोय. या किचनची ही अवस्था झालेली आहे. हे पूर्णपणे जो अस्ताव्यस्त सगळं झालेलं आहे. अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे. सध्या शासनामार्फत पंचनामे सुरू आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर या महिलेचे घर आहे, या घरामध्ये ही अवस्था पूर्णपणे झालेली आहे. ह्या जावळी गावाला सर्वाधिक फटका जो आहे या अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा बसलेला आहे. जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैष्णव, पॉइंट TV मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.